श्री अधिक मास महात्म्य अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सद्गुरुनाथा, अरूप रूपा गुणातीता, तुमच्या चरणी माझा माथा, नमन समर्था तुम्हा ते, तव कृपेची नौका थोर, उतरसी जडमूढ पामर, तेथे मी एक अर्भक किंकर, उतरी पादयाळुआ, भाविक भोळे अज्ञान जन, परपराते नेशितया लागून, तरी मी एक अभाविक अज्ञान, ठेविता दूषण समर्था, मी तव नेणे जपतप साधन काही, मतिमंद आळशी सदा सर्वदाही, पिडिलो असे प्रपंचाचे ठाई, सोडवी आई माऊलिये, व्यर्थ वेचिले वयसा, केधवा काळ घालील फासा, नाही क्षणाचा भरवसा, नसे धीवसा अंतरी, दिवसा म्हणजे धीर नाही माझ्या अंतरी म्हणजे मनामध्ये, संचय नसे धनासी काही, करावी दानव्रते काही, हे तू जाणसी सर्वही, हृदयगत माझे कृपाळा, असो आता हा स्तुतिवाद, परिसा संवाद, मागिले अध्यायी विशद, द्वादशी महिमा वर्णिला, तोची आता पुढत पुढती, परिसवू श्रोतियान प्रती, जेणे अंगी बाणे विरक्ती, धर्मरीती ठसावे पै, जैसा कोणी एक कीर्तनी जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत, मग तयाचा बैसे हेत, जाय नित्य कीर्तनी, तैसीच हे ही गोष्ट असे, ऐकता परम जीव संतोषे, भावार्थे प्रचित अनयासे, कळो येई आचरलिया, स्त्री बाळ अथवा प्रौढ किंवा अज्ञान जडमूढ, पापी असलिया द्वाड, ऐकता सदृढ उद्धरे, पूर्वी पंच महापापे घडली, ती काय आपणा स्मरतीये वेळी, काय झाले कवणे काळी, केवी नभाळी सांगवे, या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा, म्हणून कथा भाग ऐकावा, तदनुसारी दान धर्म करावा, सुटका करावी नरदेहाची, इतर असती जन्मयाती, परी तेथे न घडे धर्मरीती, या लागी हातो हाती श्रीपती, यथा निगुती भजावे, म्हणून ऐकिजे सादर, कथा लाघव परम अपार, मल महात्म्य अतिसुंदर, लक्ष्मी नारायण संवाद, सूर्यवंशी श्रीरामचंद्र, आचरे द्वादशी पर्व थोर, साधवा विधी प्रकार, यथा निगुती संवादी, अवतार पुरुष तो दाशरथी, सहकूळ निर्दाळी लंकापती, कुंभकर्णादी बळकीर्ती, निवटिले पराक्रमे, परी त्या कुंभकर्णाची स्नुषा, कुंभ निकुंभाची योषा, शतमुखी रावणाची पियुषा, कन्या जाणा प्रीतिपात्र, ती येते असे एक सूत, नामे पुंडरीक विख्यात, लंकेशाची होता वाताहत, गेली धावत पितया पै, करुनिया साष्टांग नमन, निवेदिले सकळ वर्तमान, येरू ऐकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवढा, आम्हा कळू नेदिता मात, केला सकळ कुळाचा घात, मी तव एक क्षणात रघुनाथ, सेने सहित ग्रासितो, परी होणार ते न चुके सर्वथा, होऊन गेले ते झाले आता, सांप्रत लंकाधीप तत्वता, विभीषण केला श्रीरामे, तरी तया विभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहीन आता, दौडून या आपुल्या नाता, आपण स्वस्थता राज्यभोगी, ऐसे बोलून या वचन, हाकारिले सकळ सैन्य, घाव निशाणी घालून, केले धावणे लंकेवरी, निशी माझी एकाएकी समग्र, येऊनी वेढिले लंका नगर, कळला विभीषणा समाचार, तोही सत्वर बाहेर निघे, दोन्ही सैन्या झाला मेळू, घाई उठला हलकल्लोळू, परी दळी बळे प्रबळू, आहे शतमुखी तो, विभीषणा ते पराभविले, लंके बाहेर घातले, पुंडरिका ते राज्य स्थापिले, गंतव्य केले माघारी, इतुके कृत्य करून देख, परतला तो शतमुख, येरीकडे तो भक्त नायक, विचार करी निजमनी, म्हणे आता कवण उपाय करावा, हानी झाली माझी या गौरवा, केवी मुख दाखवावे राघवा, अपकीर्ती सर्व जगात, परी होणार ते होऊन गेले, राज्य बुडलियाचे दुःख आगळे, जगा माझी तोंड काळे, झाले सर्वापरी माझे, आता होणार तहम सुखे हो का, शरण जावे श्री रघुनायका, जेणे दिधली हे लंका, करोनी विवेका निघाला, काही सेवक आणि प्रधान येऊनी, घेऊन निघाला विभीषण,
त्वरे पावला अयोध्या पट्टण, रघुनंदन जेथे असे दंडप्राय लोटांगण, करुणी नमिला रघुनंदन, रामे दिदले आलिंगन, परम भक्त जाणोनी स्वागत पुसोनी परस्परे, सन्निध बैसविला आदरे, मुखारविंद पाहता रघुवरे, तव वदनेंदू कोमाईला, म्हणे बिभीषणा प्राण सखया, शोकाकुलित दिसे हृदया, तरी निवेदी महत्कार्या, जे हरी विधातिया अलोट. ऐसे रघुपतीचे वचन ऐकोनी बोले बिभीषण, मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी, जय जयाजी रघुनंदना, कृपा सागरा पतित पावना, भक्त रक्षका दीनोद्धारणा, कृपा निधाना रघुपती, भक्त कैवारी रघुराया, तव दर्शने हरे सकळ माया, नाम स्मरणे पाप क्षया, जाय विलया रघुपती, तू तव एक वचनी एक बाण, हा तव तुझा नेम रघुनंदन, ऐसे असता सत्यपण, आले दिसो नये काळी, तरी तुवा निज कृपे करून, लंका राज्य दिधले दान, तेथे झाले महाविघ्न, ऐके कथन रघुराया, शतमुखी रावण पाही, तो तव अमुचा असे व्याही, तयाची कन्या स्नुषा होई, भार्या पाही निकुंबाची, ती येते असे पुत्र एक, नाम तयाचे पुंडरीक, तया ते घेऊन या देख, स्नुषा गेली पितया पै, लंकेचे साध्यंत वर्तमान, ती येणे पितया ते केले श्रवण, मग तो सकळ सैन्य घेऊन आला चालून लंकेसी, माते समरी पराभवून, लंका राज्य घेतले इरून, पुंडरिका ते राज्य स्थापून, गेला निघून मागुता, म्हणून या रघुनंदना, शरण आलो तव चरणा, सांगून या वर्तमाना, निवांत स्थाना बसला पै, ऐकुनी विभीषणाचे उत्तर, निवांत बैसला रघुवीर, आरक्त करून नेत्र, काय बोले ते समयी, म्हणे माझी या भक्ताला गुण, कोण छळिता दुर्जन, तया ते समूळ निर्दाळीन, मी रघुनंदन स्वय करता, मी भक्ता लागी अवतार, युगायुगी घेतले साचार, ऐसा कोण असे पामर, दे तिरस्कार माझिया भक्ता, तरी ऐक माझिया वचनासी, आजी असे एकादशी, मारून या शतमुखासी, राज्य तुझसी थापिन, इतके करून या कारण, द्वादशीचे अयोध्येसी पारण, करीन साधनी व्रत पूर्ण, तरीच रघुनंदन नाम माझे, ऐसे प्रतिज्ञा वचन, श्रीरामांचे ऐकून जाण, बोलता झाला विभीषण, अघटित वचन केवी घडे, दधी समुद्राचे मध्य बेटी, तया असुराचे स्थान जगजेटी, आदव ऐकिजे ते गोष्टी, सविस्तर सांगेन, येथून 5 कोटी योजने दूर, असे तो दधिक सागर, तेथील मध्य बेटाचा विस्तार, लक्ष योजने लांबी रुंदी, तेथे वास्तव्य असुराते, संख्या नसेची सैन्याते, निवटून तया दृष्टाते, केवी अयोध्ये घडे द्वादशी, ऐसे मनोमानसाचे वाक्ये, आकर्णोनी अयोध्या नायके, स्तब्ध घटिका मुहूर्त एक, न सुचे आणिक उपावो, म्हणे हे तो अलोट कार्य दिसे, आमचे नेमोत्तर घडे कैसे, भक्त मनोरथ पुरता न दिसे, रविवंशी दिसे दूषण, मी तव भक्त काम कल्पद्रुम, हे मिथ्यत्व दिसे परम, भक्त मनोभिराम हे नाम, साचन दिसे आता आमुचे, राजाधिराज रघुनायक, तो संकटी पडला देख, मग इतरांचा केवता लेख, संकटार्थ विचारा, परी भक्ता लागी संकटी, पडला असे रवी किरीटी, इतर जनाची राहटी म्हणजे जगाची रीत, होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार, मग आठविती परमेश्वर, तेवी संकटी पडता रघुवीर, स्मरे कुमरवायूचा म्हणजे मारुतीचे स्मरण केले, देव भक्तपण वेगळे न दिसे, ते तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परमळ पुष्पी वसे, परिमळ म्हणजे सुवास, असा पुष्पामध्ये सुवास असतो, तैसे देव भक्त एक ऋण, त्याही वरी सांब आणि रघुनाथ, वेगळे पण नाही उभयतांत, तोची अंश वायू सुत, साक्षात अवतार शिवाचा, म्हणून स्मरता रघुनाथ, तत्काळ उभा ठेला हनुमंत, जोडून या दोन्ही हस्त, विनवीत रघुराया, म्हणे केवता संकटार्णव अपार, संकटार्णव म्हणजे समुद्र आहे हा संकटांचा, मी तव सन्निध असता वीर, पडती या आकाशा देवधीर, तेथे तो असुर कायसा, तेथे हा कोण असुर लागून गेला, ऐसा उभयतांचा संवाद, होता तेथे प्रकटला नारद, अर्पुनी पूजा प्रकार सद्य, निजासनी बैसविला, मग नारद म्हणे जी रघुराया,
केवी खिन्न दिसती हे चर्या अवघा वृत्तांत रघुराया निवेदित श्रुषिंते नारद म्हणे जी श्रीरामा अचाट बदले ती नेमा तो दैत्य नावरे जी तुम्हा दुर्धर संग्रामा ये काळी परी मारुती ऐसा वीर जेठी हात वसाय राखील पाठी तरी सैन्य करा सिद्ध उठा उठी घ्यावी भेटी दैत्याची परी 50 कोटी दूर ऐसे तया दैत्याचे नगर केवी सहाय्य हा तव प्रकार न कळे निर्धार राघवा ऐसे ऐकता मुनी वचन आवेशला वायुनंदन सकळ सैन्य सिद्ध करून रघुनंदन उभा ठेला मग काय करी अंजनी सूत रूप धरिले अति अद्भुत आकाशी मुखपाद पातालात देखता रघुनाथ हर्षला मग पिंजारून रोमावळी बरी बैसवैली सैन्य मंडळी राम लक्ष्मण स्कंद मौळी कक्षेतळी विभीषण तव नारद म्हणे जी स्वामी समागमे येतसे आम्ही पाहू संग्रामाची उर्मी दैत्यधाम अवलोको अवश्य म्हणजे जानकीवर तव काय करी वायुकुमर दक्षिण चरण उचलून सत्वर दक्षिण म्हणजे उजवा पाय उचलून दैत्यनगर आक्रमिले एक चरण अयोध्ये आत दुजा ठेविला दैत्यनगरात मग बोले वायुसुत उतरा त्वरित पै आता शतमुखाची हेची नगरी वेढा घाला जी सत्वरी देखून या आश्चर्य करी मुनी सहित राघव म्हणे निमिष्य न लोटता जाण म्हणजे एक क्षणही लागला नाही 18 पद्मे वानर सैन्य त्याही वरी अयोध्येचे वीरगण संस्था जाण नसेची इतुकिया सहित सत्वरी घेऊन आला हा कपिकेसरी कपिकेसरी म्हणजे अतिशय श्रेष्ठ असा वानर मारुती म्हणून हर्ष नमाय अंबरी भेडली नगरी दैत्याची सर्वत्रांचा एकची कल्लोळ ऐकून या दैत्य पाळ समाचार आणवीत सकळ कळले ते वेळी तया ते विभीषणाच्या कैवारे धावणे केलेसे रघुवीरे म्हणून या आवेशे थोरे निघे बाहेर स्वसैन्यसी अचाट बळी दैत्य राणा वर्षता जाला अमित बाणा घाई जर्जर केली सकळ सेना रघुनंदन देखतसे मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षत झाला बाणाचा पूर परी नाटोपे तो दैत्येश्वर वर्षे अपार बाणाते ऐसे युद्ध होता ते वेळी 3 प्रहर रात्र होऊ आली श्रीरामे चिंता अनळी म्हणजे काळ अनळ म्हणजे अग्नी चिंतारूपी अग्नीमध्ये श्रीराम आता गेले बस्ती केली ते धवा म्हणे या दैत्या ते पराभवून विभीषणा ते राज्य देऊन न घडे अयोध्येसी गमन द्वादशी पूर्ण न घडे ते ऐशा विचारे मनात तटस्थ ठेला रघुनाथ हे देखोनी नारद हसत केवी हे मात घडू शके तरी परिसीजे चाप पाणी तो हे श्रीरामा ऐकावे हा दैत्य शिव वरदायिनी कदा नाटोपे तुम्हाला गुणी वृथा कहाणी मनाची तरी या विषयीचा उपाय एक असे मायाधीन हे जगत वसे तुम्ही तो सगुणत्व मायावेशे अकार आपैसी आले ती तरी ते माया आलिया विन हा दैत्य नाटोपे कवणा लागून या लागी जानकी ते प्रार्थून आणि रघुनंदन कंदनाने मागुती पाहे राम राणा ऐकुनी मुनींच्या वचना तव तो पुढे अंजनी सुता काय रघुनंदन बोलत म्हणे सखया संकट काळी आता संभालावे ये वेळी सीते ते आळून संकट टाळी करी नभाळी इतकेही ऐकुनी स्वामी वचनार्थ थोर आवेश आला हनुमंता म्हणे चिंता न करी जे रघुनाथा जानकी आता आणि तो मग पुढील चरण मागे केला तो अयोध्ये माझी उभा ठेला अंतर मंदरी प्रवेशला तव देखता झाला अपूर्व भूमिशाही जनक बाळा म्हणजे जनकाची बाला म्हणजे जानकी और सीता भोगी निद्रेचा सोहळा मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिता झगटे दोष मग पुच्छे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र मागुता दक्षिण चरण आव्यग्र रणभूमी ठेविलासे क्षण न लागता पै तेथे न लवता डोळियाचे पाते घेऊन आला जानकी ते मंदिरा सहित रणभूमी मग म्हणजे रघुराया नमन माझे तुझिया पाया घेऊनी आलो जनकतनया आदिमाया प्रणवरूपी ऐकुनी तयाचे उत्तर परमहर्षयुक्त रघुवीर मागे पाहे तव समग्र मंदिर सीताची रत्न भूमिशाही परम आश्चर्या ते पाहुन म्हणे धन्य माऊली अंजनी निधान जी प्रसवली ऐसे रत्न बळिया निधान मारुती मग अंतर्गृही प्रवेशून खुणे जागृत करी सीते लागून येरी उठली दचकून तव रघुनंदन देखिला
मनी दचकली जनक बाळी, म्हणे मी काय स्वप्न देखिले ये वेळी. श्रीराम गेले युद्धमोळी, हे तो नव्हाळी अनुपम्य. जाणुनी सीतेचे हृदगत, बोलता झाला रघुनाथ. म्हणे स्वप्न नव्हे हे सत्य मात, होई जागृत शुभानने. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी, म्हणून या आणिली संधी. आता न लावी अवधी, त्वरेवधी दैत्य अधमा. निशी उरली किंचित, पुढे जाणे आहे अयोध्येत. द्वादशी साधन असे तेथ, त्वरित उठे ये काळी. ऐसे ऐकता वचनार्थ, चरणावरी ठेविला माथा. म्हणे द्याजी बाण भाता, धनुष्यलता समवेश. थोर आवेश ते काळी, बाण भाता पृष्ठमौळी. धनुष्य घेऊनी कर कमळी, दिदली आरोळी अट्टहास्ये. ते साक्षात आदिशक्ती, हाके त्रिभुवन आंदोलती. दैत्य परम दचकला चित्ती, म्हणे हे चितशक्ती प्रकटली. परी धैर्य मेंढा वाहन, दैत्य आला चालून. वर्षता झाला अमित बाण, जेणे त्रिभुवन कोंदले. मग म्हणे जी श्रीरामा, अगाध तुझा महिमा. स्त्रिये लाविले संग्रामा, अगाध महिमा देखिला. मी तव दुर्धर वीर पाहे, स्त्रिये ते संग्राम केविला आहे. स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे, कवणला आहे पुरुषार्था. परी मी भीत नाही मरणाते, अंतकाळी देखिले रघोत्तमाते. तेणे सुखावलो अंतराते, पुढे होणार ते सुखे हो का. कालची असे हरिदिनी, आता उदेली द्वादशी साधनी. ऐसे बोलून ते क्षणी, अमित बाणी वर्षत. येरीकडे त्रिभुवन जननी, त्रिभुवन जननी म्हणजे त्रिलोकाची माता. धनुष्या ते बाण लावणी, विदिती झाली तत्क्षणी. निर्वाण बाणे विदित, पाते लवता अर्धघटी. बाण मारिले लक्ष कोटी, परी तो दैत्येंद्र महाहट्टी. तितुके ही निवटी बाण जाळ, हे देखून जनक तनया म्हणजे सीता. विचारून बाण घेतला लवलाया, झापडी पडली दैत्य डोळ्या. येऊनी हृदया आदळत, एकीच बाणे केला पूर्ण. काही नसुची तया लागून, जेवी वृक्ष पडे उन्मळून. तेवी असुर पडियेला, धूळ पडताची मदिनी. मदिनी म्हणजे पृथ्वीवर. वितुळली असुर वाहिनी, जय जयकाराची उठली ध्वनी. वानर सेने आनंद, सेना विखुरली चहूकडे. नगर लुटविले निवाटे, विभीषण हर्ष कोंडे रामाकडे पाहत. या परी निवटून असुर म्हणजे सर्व असुरांचा निपात करून. निशी उरली घटकाचार, मग युद्ध करून या स्थिर. स्तवी रघुवीर जानकी ते, मागुनी हनुमंता ते बोलत. सखया बिभीषणा राज्य स्थापित त्वरित. अवश्य म्हणून वायुसुत, पुच्छाग्री बैसवीत सैन्याते. दक्षिण चरण उचलून या, लंके माझी टेविला लवलाया. मग म्हणे जे रघुराया, उतरावे या लंकेसी. राज्य द्यावे बिभीषणाते, अयोध्ये चलावे त्वरित. ऐसी ऐकताची मात, थोर हरुष रामचंद्रा. मग लंके माझी वाद्य घोष, होता झाला परम उल्हास. राज्य स्थापून बिभीषणास, अयोध्याधीश आज्ञा मागे. मग बिभीषणे दंडप्राय नमस्कार, करुनी स्तविला रघुवीर. म्हणे भक्त पालना ब्रीद थोर, केले साचार स्वामिया. तरी साधन द्वादशी, झाली पाहिजे लंकेसी. सहपरिवारे स्वसैन्यासी, विधियुक्त पैकी जे. मग बोले श्री रघुवीर, हा तो येथे न घडे विचार. वाट पाहत असे भरतवीर, तया वीण प्रकार न घडे हा. धन्य तयाचे बंधुपण, उभयता ऐक्यत्व पूर्ण. नाही तरी सापत्न जाण, घेती प्राण एकमेकांचे. तैसा नव्हे श्री रघुवीर, भक्त पाळण समरंग धीर. शांत करुनी लंकेश्वर, निघे सत्वर तेथुनी. मागुता हनुमंता ते, स्तवून म्हणे तया ते. सखया नेई त्वरे अयोध्ये ते, परिवारा ते काळी. ऐकता रघुवीर वचन, आवेशला वायुनंदन. मागुता उचलून चरण, अयोध्ये माझ ठेविला. परिवारा सहित ते वेळी, सकळ सेना उतरली खाली. सकळ वाहिनी आनंदली, जय जयकारे गर्जती. तो पूर्वीच पाक सिद्ध होत, स्नाने सारुनिया समस्त. तव अरुणोदय होता प्राप्त, पात्रे विस्तारित समग्र. समस्तांसहित सारुनी भोजने, द्वादशी साधिली रघुनंदने. ऐसे द्वादशीचे महिमान, केले कथन श्रोतियांते. म्हणून तिथी माझी उत्तम, द्वादशी पर्व उत्तमोत्तम. व्रत करिता हे निस्सीम, विजयी संग्राम तो पावे. आणि प्राप्त होय राजलक्ष्मी, अंती पावे मोक्षधामी. हे अनुपम्य व्रत नेमी,
अनुपम्य म्हणजे ज्याला उपमा देता येणार नाही असे हे व्रत आहे. प्रचित नामी असो द्यावी म्हणजे अनुभव घ्यावा. पदच्युत बिभीषण तो पावला राज्यासन, ऐसे या व्रताचे महिमान. व्रत संपूर्ण द्वादशी व्रत करिता शतमुखासी, रामबाणे मुक्ती तयासी. अंती गेला सायुज्यतेसी, पुनरावृत्तीसी नागवे. व्रत करिता रघुनंदन, रणी विजयी झाला पूर्ण. मर्दुनिया शतमुखी रावण, मर्दुनिया म्हणजे या रावणाचा नाश करून. व्रत संपूर्ण साधिले म्हणून या श्रोते सज्जन, हे व्रत करावे जाण. जे आचरता यश कल्याण, मोक्ष भुवन प्राप्त होय. हे कथा गोड ऐकिली म्हणून या दृष्टांती योजली. श्रोती श्रवण की जे सकळी, बद्धांजली प्रार्थितो. कोणेही प्रकार करून, करावे भगवंत गुणवर्णन. काळ सार्थकतेने करून, येत घडून आपैसा. आपैसा म्हणजे आपोआपच. मग केले कर्म वाया जाय, हे तो न घडे कालत्रय. म्हणून या अतिलवलाय वर्णावे गुण हरीचे. ऐसे हे द्वादशी महिमान, केले अवघे कथन. येथून 5 वर्षे संपूर्ण, झाली पुढे अवधान असो द्या. हे व्रत जे करीती नेमेसी, दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी. नको तीर्थयात्रेसी, काशी उज्जैनी द्वारके. स्वस्ति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, नाटकाधार पद्मपुराणे संमत. मनोहर सुत विरचित, पंचदशोध्याय गोड हा. ओव्या 143 श्लोक 3 इति पंचदशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.